नाव लक्षात ठेवा, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले। ही फक्त एक मालिका नाहीये, तर आपण ज्या स्वातंत्र्यात आणि अधिकारामध्ये जगतोय ना, त्याचा पाया आहे। पण दुर्दैव बघा, जातीवादाच्या भिंती समाजामध्ये एवढ्या उंच झाल्यात की लोकांना सावित्रीबाईंच्या कष्टापेक्षा, त्यांच्या संघर्षापेक्षा स्वतःची जात मोठी वाटायला लागलीये। ज्या माय माऊलीनं स्वतःच्या अंगावरती शेण गोळे सोचले, दगड धोंडे खाल्ले, पण आपल्यासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली, आज तिच्याच चरित्राची मालिका टीआरपीच्या अभावी बंद पडतीये। आणि आपण काय पाहतोय, तर त्या सासूसुनांच्या कटकटी, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मालिका आणि प्रेमभंग झालेल्या अनेक मालिका। अरे, ज्यांच्यामुळे आज आपण महिला लिहित्या वाचत्या झालो, सन्मानानं जगायला शिकलो, त्यांच्याच मालिकेला जातीचा रंग लावून बाजूला सारताना लाज कशी वाटत नाही। डोळ्यांवरची जातीची पट्टी उतरवा आणि विचार करा, आपण पुरोगामी महाराष्ट्राचे रहिवासी आहोत की वैचारिक गुलाम। आज मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला एक प्रश्न विचारणार आहे। आज आपण नोकरी करतोय, शिक्षण घेतोय, मोठ्या पदांवरती मिरवतोय किंवा आपले विचार असे मांडतोय, हे कोणामुळं? जर सावित्रीबाईंनी तो छळ सोसला नसता तर आज आपण कुठे असतो? पण आज स्टार प्रवाहावरची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद होत आहे, आणि कारण आहे, समाजामध्ये जातीवादाचं विष एवढं कालवलं गेलंय की लोकांनी या मालिकेला विशिष्ट विचारसरणीची मालिका म्हणून नाकारलेलं आहे। सासू सुनांच्या भांडणांना भरभरून टीआरपी देणाऱ्या माझ्या माता भगिनींनो, ज्या माऊलीनं तुम्हाला चूल आणि मूल यातून बाहेर काढलं, तिचा इतिहास बघायला तुमच्याकडं वेळ नाहीये, फक्त अर्धा तासाचा, की जातीच्या भिंती तुमच्या कृतज्ञतेपेक्षा मोठ्या झालेल्या आहेत, हाही विचार करा। सावित्रीबाईंच्या उपकारांची एवढी विस्मृती का व्हावी?